आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत असा डाळ कांदा। खूपच टेस्टी आणि घरगुती पद्धतीमध्ये बनवलेली आहे। तर फ्रेंड्स, डाळ कांदा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे। मी इथे मसूरची डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। त्यानंतर मी आलं लसूण पेस्ट घेतली, 1-2 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे। हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची। त्यानंतर टोमॅटो घेतलेले आहेत मी इथे 2 आणि कांदे घेतलेले आहे 2 आणि कढीपत्ता आहे। चला तर मग आता पुढच्या रेसिपीकडे वळूया। तर फ्रेंड्स, आता मी इथे कांदा कट करून घेणार आहे। बारीक ह्याच्यामध्ये कांदा कट करून घ्यायचा आणि कांदा कट करता वेळेस असा उभा करून कट करून घ्यायचा। तर फ्रेंड्स, इथे आपला आता कांदा कट करून झालेला आहे। आता मी टोमॅटो कट करून घेत आहे। तर फ्रेंड्स, आता इथे आपला टोमॅटो ही कट करून झालेला आहे। आता आपण फोडणीकडे वळूया। तर फ्रेंड्स, आता मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि आता कढईमध्ये मी आवश्यकतेनुसार तेल घालणार आहे। तेल तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। चला, तेल आता छानपैकी गरम होऊ द्यायचं। तर इथे आपलं तेल आता गरम झालेलं आहे। आता गरम झालेल्या तेलात जिरे मोहऱ्या घालून घ्यायच्या। जिरे मोहऱ्या छान भाजू द्यायच्या तेलात। त्यानंतर मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या घालून घेत आहे। त्यानंतर थोडासा कढीपत्ता, त्यानंतर आलं लसूण पेस्ट छान परतून घ्यायचे हे कमी गॅसवर। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता फ्रेंड्स, यामध्ये मी घालणार आहे उभा कट करून घेतलेला जो कांदा होता, तो मी आता इथे घालणार आहे आणि छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत कमी गॅसवर परतून घ्यायचा। तर आपला आता इथे कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजलेला आहे। आता ह्या स्टेजला मी इथे आता घालत आहे बारीक चिरून जो आपण टोमॅटो घेतला, तो आता मी इथे घालत आहे। तर आता मी इथे 1 चमचा मीठ घालणार आहे। मीठ घातल्यामुळे आपला टोमॅटो लवकर शिजतो आणि मऊ होतो। मीठ घालून झाल्यानंतर छानपैकी असं परतून घ्यायचं आणि परतून घेतल्यानंतर त्यावरती मी आता झाकण झाकून एक 5 मिनिट छान टोमॅटो शिजवून घेणार आहे। तर फ्रेंड्स, आपण आता इथे बघूया आपला कांदा आणि टोमॅटो किती छानपैकी शिजलेला आहे, मस्तपैकी मऊ झालेला आहे। आणि आता काय करायचं, छानपैकी परत एकदा मिक्स करून घ्यायचं, तुम्ही पाहू शकता। आणि आता मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता मी घालणार आहे ड्राय मसाले। चला तर मग ड्राय मसाल्यामध्ये मी आता इथं 1 चमचा लाल तिखट घालत आहे, अर्धा चमचा मी हळदी पावडर घालत आहे, तसेच 1 चमचा मी इथे धनिया पावडर घालत आहे आणि 1 चमचा मी इथे गरम मसाला घालत आहे आणि त्यानंतर मी इथे काळा मसाला पण घालणार आहे, घरगुती आहे, तो पण 1 चमचा घालणार आहे आणि थोडासा अर्धा चमचा मीठ घालणार आहे। हे सर्व मसाले मी छानपैकी फोडणीमध्ये मिक्स करणार आहे, तुम्ही बघू शकता। आणि मिक्स झाल्यानंतर परत मी 1-2 मिनटं झाकण ठेवून 2 मिनटं वाफ करून घेणार आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले मसाले किती छान तेलामध्ये मिक्स झाले आणि आपल्या मसाल्याने किती छानपैकी तेल पण सोडलेलं आहे। खूप सुंदर मसाले आपले मिक्स झालेले आहेत। आणि आता या स्टेजवरती काय करायचं, आपण जी डाळ भिजवून ठेवलेली होती, ती डाळ आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत आणि छानपैकी आता परत मिक्स करून घ्यायचं। चला, तर आपली इथे आता डाळ छानपैकी मसाल्यांमध्ये मिक्स झालेली आहे आणि आता काय करायचं, यामध्ये मी आता पाणी घालणार आहे आणि हे पाणी मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपली भाजी लवकर शिजते भाजीमध्ये जर गरम पाणी घातल्यामुळे, तुम्ही बघू शकता। आणि आता परत यावरती झाकण झाकून एक 5 मिनटं छान शिजवून घ्यायची। तर फ्रेंड्स, इथे आपली आता डाळ कांदा तयार आहे आणि मी आता त्यामध्ये थोडीशी वरतून कोथिंबीर घालणार आहे की नाही किती सुंदर आणि दिसायलाही किती मस्त दिसते आणि खूप
कमी मसाल्यांपासून अगदी आपल्या घरामध्ये जे अवेलेबल असतात त्या मसाल्यांपासून मी बनवलेली आहे. तुम्ही पण नक्की बनवा. चला आता आपली इथे तयार आहे. आपण ही एका बाउलमध्ये सर्व करूया. तर मित्रांनो, तयार आहे इथे आपला मस्त चमचमीत स्वादिष्ट असा डाळ कांदा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.